नमस्कार शेतकरी बंधू. हा आपला ज्वारीचा प्लॉट आहे. या इथं पावसाळ्यामध्ये आपण सोयाबीन केलेलं होतं. आता गुरांच्यासाठी इथं चारा केलेला आहे. घरगुती हा भाजीपाला केलेला आहे. आणि या ज्वारीच्या प्लॉटमध्ये पूर्वी सोयाबीन होतं. सोयाबीनसाठी आपण 9 ते 10 वेळा ड्रिंचिंगचा वापर केला होता आणि स्प्रे पण डेफ्रेजचं घेतलेलं होतं. आता हा प्लॉट करताना कुठलाही बेसल डोस आपण घेतलेला नाही, परंतु जमिनीमध्ये जर डेफ्रेजचा वापर असेल तर त्याचा उपयोग दुसऱ्या पिकाला सुद्धा होऊन जातो. त्याचं हे उत्तम उदाहरण. हे बघा, डेफ्रेश आपण वापरलेला हा प्लॉट आहे. म्हणजे या पिकाला वापरलेलं नाही, याच्या पूर्वी जे सोयाबीन होतं त्याच्यासाठी वापरलं होतं. आणि बाजूला आमच्या चुलत्यांचा प्लॉट आहे. एका दिवशीचीच पेरणी आहे. हे बघा, आपण बघू शकता. हा शाळू म्हणजे बरोबर डबलचा फरक आहे. इकडे बघितलं आणि इकडे बघितलं तर डबलचा फरक आहे. एका दिवशी दोन्ही शाळू पेरणी केलेले आहे. हा मध्ये हत्तीघास केलेला आहे गुरांच्यासाठी. हे आपलं क्षेत्र आहे. हे शेड बघा, विनाकारण नाही तर कोणतरी म्हणायचं दुसऱ्याच्या शेतातील फोटो काढले म्हणून. तर डेफ्रेश एकदा का वापरलं का नाही की वर्षभर आपल्याला त्याच्यापासून बेनिफिट मिळत जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हा बेसल डोस 05234 पेरणीच्या वेळेला वापरलेला प्लॉट, आणि याला कोणतंही रासायनिक खत किंवा कुठलंच खत वापरलेलं नाही. पूर्वी जी खतं होती, डेफ्रेशचा आपण जबरदस्त वापर केला होता, त्याच्यामुळं हा बसलेला प्लॉट आहे. काळोखी बघा, दोन्ही पण प्लॉटची काळोखी बघा, आणि या पण आपल्या प्लॉटची काळोखी बघा आणि उंची बघा. 1 महिना 4 दिवस दोन्ही प्लॉटला झालेले आहेत. धन्यवाद.